नमस्कार. मी पुन्हा एकदा तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाणारी एक सत्य कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या कथेचं नाव आहे वेश्या. वेश्या एक अभिशाप. तुम्ही कधी विचार केला आहे का? या महिला ज्या आहेत त्या वेश्या कशा तयार झाल्या? नसेल कधी विचार केला तर मी तुम्हाला त्या दुनियेत घेऊन जात आहे. ज्या दुनियेत एक वेश्या कशी तयार होते हे पाहण्यासाठी. वेश्या म्हणजे वेगळी काही स्त्री नसते. आपल्या सभोवती वावरणारी एक महिला असते. पण ती महिला वेश्या का होते याची कथा आहे. कथा आवडल्यास नक्की सांगा. चला तर मग या कथेला सुरुवात करू. सिद्धेश्वर डोंगराच्या पायथ्याला आमराई नावाचे गाव वसलेले आहे. या गावाला आमराई नाव यासाठी पडले की त्या गावाच्या सभोवती दूर दूरपर्यंत आंब्याची झाडे आहेत. त्या गावापुढे आमराई तुम्हाला जगभरात कुठेही दिसणार नाही. जवळ सिद्धेश्वर नावाचा डोंगर आणि त्याच्याच पायथ्याला हे आमराई नावाचं गाव. 5 ते 7 हजार लोकसंख्या असलेले हे गाव अगदी सुखाने नांदत होतं. पण या सुखाने नांदणाऱ्या गावात 1995ला एक बातमी अशी वाऱ्यासारखी फिरू लागली. ही बातमी प्रत्येकाच्या तोंडात होती, पण कोणी कोणाला सांगू शकत नव्हतं. गावात सगळीकडे कुजबूज सुरू झाली होती. असातच पल्लवी सुलभाच्या घरी पोहोचली. ती अचानक धावत आल्याने सुलभालाही कळले नाही की ती अशी का धावत आली. सुलभाने तिला विचारलं, काय गं एवढी धावत पळत का आली? पल्लवी तिला बोलली, आपल्या गावात एक बातमी खूप सगळीकडे चर्चेत आहे. सुलभा बोलली, कसली बातमी चर्चेत आहे? अगं वेडे, तुझी आणि संजयच्या प्रेमाची बातमी सगळ्या गावात पसरली आहे. आता तुम्हाला पळून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कारण ही गोष्ट जर तुझ्या बाबांना कळली तर तुझे बाबा तुला मारून टाकतील. त्या अगोदर तुम्ही दोघं पळून जा. सुलभाच्या पायाखालची जमीन हादरली होती आणि तिला कळलंच नाही की ही गोष्ट कशी काय पूर्ण गावामध्ये पसरली. तिच्या प्रेमाची गोष्ट संजय, पल्लवी आणि ती स्वतः यांनाच माहीत होती. यांच्याशिवाय ती कोणालाच माहीत नव्हती. तरी पण पूर्ण गावामध्ये कशी काय पसरली असावी सुलभाला काहीच कळत नव्हतं. तिने पल्लवीला विचारले, तू तर माझी खास मैत्रीण आहेस, मग तू ही गोष्ट कोणाला सांगितली नाही ना? पल्लवी म्हणाले, मी तर ही गोष्ट कोणाला सांगितली नाही, पण कदाचित संजयने जर त्याच्या मित्राला सांगितली असेल तर ते तर आपल्या दोघींनाही माहीत नाही. मग आता तुम्ही दोघांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर तुमचं जगणं अवघड होईल. मला तर तुमच्या दोघांसाठी एकच पर्याय दिसतो की तुम्ही दोघांनी पळून जावं, कारण इथले लोक तुमच्या प्रेमाला स्वीकार करणार नाही. त्याचा बाप गावातला मोठा जमीनदार आहे आणि तू एका गरीब घरातील मुलगी. तुमच्या दोघांचं लग्न इथे होणं शक्य नाही. म्हणून मला तर वाटतं की तुम्ही दोघांनी पळून जावं आणि तुमचं आयुष्य सुखात घालवा. तू माझी जीवाभावाची मैत्रीण आहे, म्हणून मी तुला हे सांगते. लवकर विचार कर आणि त्याला भेटून हे सगळं सांग. कदाचित त्याच्याही कानावर ही गोष्ट गेली असावी. सुलभाचे डोकं सुन्न झालं होतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. एकीकडे आपला बाप आणि दुसरीकडे आपलं प्रेम संजय. कोणाची निवड करावी काहीच कळत नव्हतं. पण जर आपण गावात राहिलो तर जिवंत राहणार नाही हे नक्की होतं. कारण गावात असं प्रकरण पहिलंच घडलं होतं आणि त्या मुलीला जिवंत मारलं होतं. मग आपलंही तसं होईल हे नक्की. मनात हजारो प्रश्न आणि वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. पळून जावं तर कुठे जावं आणि संजय येईल का आपल्यासोबत पळून, हाही मोठा प्रश्न होता. पल्लवी, एक ना, मी तर संजयची भेट नाही घेऊ शकत, पण तू संजयची भेट घेऊन त्याला सांग ना की आपल्या पहिल्या ठिकाणी भेटायला ये म्हणून. पल्लवी बोली, बरं ठीक आहे, मी त्याची भेट घेऊन सांगते. तू काळजी करू नको कर, पण काही झालं तरी आज संध्याकाळी तुम्ही निघून जा, कारण मला तुला मरताना नाही बघायचं. मग पल्लवी तिच्या घरातून निघून जाते. सुलभा आता विचार करू लागली की ही गोष्ट तर गावात कुठल्याच व्यक्तीला माहीत नाही, तरी कशी काय पूर्ण गावामध्ये पसरली. आणि कदाचित बाबांना जर ही गोष्ट समजली असेल तर, आणि गावातल्या कुठल्या तरी व्यक्तीने संजयला आणि मला भेटायला पाहिलं असेल तर नक्की असंच काहीतरी झालं असावं. पण देवा, ही गोष्ट माझ्या बाबापर्यंत पोहोचू देऊ नको हीच विनंती आहे. आता पल्लवी काय करते काय माहीत, आणि संजय त्याला भेटतो की नाही हेही माहीत नाही. असे हजारो प्रश्न सुलभाच्या डोक्यात वाऱ्यासारखी फिरत होते. पुन्हा तिच्या डोक्यात विचार आला की हे सगळं आत्तापर्यंत लोकांना समजलं आहे, पण घरच्यांना समजण्याच्या अगोदर जर आपण मेलो तर सगळं ठीक होऊन जाईल. सुलभाला आत्महत्या करण्याचा विचार तिच्या डोक्यात खेळू लागला. पण मनात एक आस लागली होती की संजय येईल आणि मला घेऊन जाईल. एक आयुष्यभर जगण्याचा विचार आणि दुसरा आईबाबांना माहिती झालं तर ते मारण्याचा विचार. या दोन विचारामध्ये
तिचा जीव खूपच कासावीस झाला होता. जगावं की मरावं हे तिला काहीच कळत नव्हतं. मग तिने मनात विचार केला की 1 तासभर आपण संजयची वाट पाहू. जर तो आला तर आपण त्याच्यासोबत पळून जाऊ आणि जर नाही आला तर आपण आत्महत्या करू. या विचारावर ती ठाम झाली. एवढे हजारो प्रश्न मनात असताना ती सतत दरवाजा उघडून बघत होती की संजय कधी येईल. आता 1 तास होत आला होता. सुलभाचा जीव खालीवर होत होता. तिला काय करावे काहीच कळत नव्हते. घामाने पूर्ण भिजलेली सुलभा घरात फेऱ्या मारत होती. सूर्य मावळतीला झोकलेला होता. शेतात गेलेली काही लोक घरी येऊ लागली होती. सूर्याची किरणे पिवळी पडली होती. बाहेरच्या पक्ष्यांच्या किलबिलने तिचे मन विचलित होत होते. घरातील सगळे लोक कधीही घरी येतील याची भीती तिला लागली होती. शेवटी तिनेच ओढणी घेतली आणि छताला लावलेल्या कड्याला तिनं ती ओढणी बांधली. तर मित्रांनो, आता सुलभाचं पुढं काय होईल हे आपण येणाऱ्या पुढील भाग 2मध्ये आपण सविस्तर कहाणी बघणार आहोत. तर कहाणी तुम्हाला आवडली तर कहाणी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.